राज्यात सध्या सर्वात जास्त चर्चा आहे ती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि तुकाराम दिघोळे यांची। 30 वर्षापूर्वीच्या एका प्रकरणामुळे कोकाटेंना नाशिक जिल्हा कोर्टानं 2 वर्षाची शिक्षा सुनावली आहे। मात्र ज्या दिघोळेंच्या एका तक्रारीमुळे कोकाटेंची आमदारकी आणि मंत्रीपद धोक्यात आले ते तुकाराम दिघोळे नेमके कोण आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत। नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। तुकाराम सखाराम दिघोळे सिन्नर तालुक्यातल्या जायगावचे मूळ रहिवासी। सिन्नरच्या राजकारणात दिघोळेंचं तब्बल 3 दशक वर्चस्व होतं। जिल्हा बँकेतून राजकारणाला सुरुवात केलेल्या दिघोळेंनी बँकेचे संचालक, राज्य सहकारी बँकेचे विभागीय अध्यक्ष, व्ही.एन. नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, नाशिक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या। सिन्नर तालुक्यातल्या माळेगाव औद्योगिक वसाहतीचा चेहरा मोहरा बदलून हजारो युवकांना रोजगार मिळवून देण्यात त्यांची मोलाची भूमिका राहिल्याचं बोललं जातं। खासदार शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती। पवारांच्याच पक्षातून दिघोळे 1985 साली पहिल्यांदा आमदार झाले होते। त्यानंतर 1990 मध्ये शरद पवारांसोबत दिघोळेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। माजी आमदार आणि जनता दलाचे तत्कालीन उमेदवार सूर्यभान गडाख यांचा पराभव करून ते निवडूनही आले होते। पुढे 1995 सालच्या जागावाटपात हा मतदारसंघ काँग्रेसला सुटला। काँग्रेसने भगीरथ शिंदे यांना तिकीट दिलं तर शिवसेनेकडून दिगंबर देशमुख मैदानात उतरले होते। त्यामुळे दिघोळेंनी बंडखोरी करत अपक्ष मैदानात उडी घेतली आणि निवडूनही आले। अपक्ष निवडून येणं त्यांच्या पथ्यावर पडलं। त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आणि ऊर्जा ग्रामविकास राज्यमंत्रीपद पदरात पाडून घेतलं। 1999च्या निवडणुकीपूर्वी दिघोळे राष्ट्रवादीत गेले तर शिवसेनेनं माणिकराव कोकाटे यांना उमेदवारी दिली। त्या निवडणुकीत कोकाटेंनी दिघोळे यांचा 24,000 मतांनी पराभव केला। 2004 ला पुन्हा एकदा शिवसेनेचे कोकाटे विरुद्ध राष्ट्रवादीचे दिघोळे अशी लढत झाली। त्यामध्ये कोकाटेंचा 20,000 मताधिक्याने विजय झाला। कोकाटे आणि दिघोळे ही अशी पारंपरिक लढत राहिली। या विरोधातूनच दिघोळेंनी आपल्या विरोधात याचिका दाखल केल्याचं माणिकराव कोकाटे सांगतात। 1997 मध्ये कोकाटे जिल्हा परिषदेचे सभापती होते। त्यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या मुख्यमंत्री स्वेच्छा निधीतील 10% योजनेतील सदनिका घेतली होती। स्वतः तसेच बंधू विजय कोकाटे यांच्या नावावर कोकाटेंनी 2 सदनिका घेतल्या होत्या। शहरातील येवलकर मळा या उच्चभ्रू वस्तीतील नागरी कमाल जमीन धारणा कायदा अंतर्गत अतिरिक्त जमिनीवर हे बांधकाम करण्यात आलं होतं। त्यामध्ये फक्त आर्थिक दुर्बल आणि घर नसलेले व्यक्ती पात्र होते। त्यासाठी कोकाटे बंधूंनी बनावट पुरावे सादर करून आर्थिक दुर्बल असल्याचं सरकारला सांगितलं होतं। त्यामध्ये सरकारची फसवणूक झाल्याची तक्रार तुकाराम दिघोळे यांनी केली होती। दिघोळे यांनीच या प्रकरणाचा प्रदीर्घ काळ पाठपुरावाही केला होता। या पाठपुरावाच्या काळातच 30 नोव्हेंबर 2019 मध्ये दिघोळे यांचं निधन झालं आणि त्यांच्या जाण्यानंतर कोर्टाने हा निकाल दिला ज्यात कोकाटेंना कोर्टानं 2 वर्षाची शिक्षा सुनावली। या व्हिडिओ तिथेच थांबूयात। ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।